लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे. आज जवळपास 2,52,00,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे. त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1,500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1,500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. थांबा लाडक्या बहिणींनो, मोबाईल खाली ठेवू नका, कारण आज 30 मार्च आहे आणि आज जर पैसे नाही मिळाले तर 10 एप्रिलपर्यंत 1 रुपयाही मिळणार नाही. ही माहिती लक्षपूर्वक ऐका आणि तुमचे 3,000 रुपये सुरक्षित करा. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी महिला व बाल विकास खात्याला हे आदेश दिले आहेत. जवळपास 4,700 कोटी रुपयांचा निधीचा चेक महिला व बाल विकास खात्याला कालच देण्यात आला होता आणि त्यामुळे आज सर्व लाभार्थी महिलांना पैसे वाटप सुरू झाले आहे. ही बातमी ऐकून किती बहिणींच्या मनावरचा भार हलका झाला असेल. गेल्या 3 दिवसांपासून अनेक लाडक्या बहिणींना फक्त फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये जमा झाले होते, तर काही महिलांना फेब्रुवारीचेही 1,500 रुपये मिळाले नव्हते. त्या सर्व लाडक्या बहिणींना आज सोमवारी 30 मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी फेब्रुवारीचे 1,500 रुपये आणि मार्चचे 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. जर तुम्हाला फेब्रुवारीचे फक्त 1,500 रुपये मिळाले असतील तर आज सोमवारी तुमचे मार्चचे 1,500 रुपये जमा होणार आहेत आणि मागच्या 2 दिवसात जर तुम्हाला 1 रुपयाही मिळाला नसेल तर आज तुमचा खरोखरच आनंदाचा दिवस आहे. आज सरकारच्या माध्यमातून 18 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वाटप जोरदारपणे सुरू झाले आहे. तुम्हाला वाटत असेल काल परवा पैसे जमा झाले होते का नाही? ऐका, शनिवारी सरकारने पैसे मंजूर केले होते. त्यापैकी शनिवारी अनेक बहिणींना पैसे मिळाले. काल 6 जिल्ह्यांमध्ये पैसे मिळाले आणि ज्या लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या होत्या त्यांना आज सोमवारी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना सांगितले, उन्हाळा आहे, पटकन पैसे काढून घरी घेऊन या. शुक्रवारी संध्याकाळी केंद्र सरकारकडून 4,700 कोटी रुपये राज्य सरकारला मिळाले. त्यानंतर शनिवारी 6 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले. काल रविवार असूनही अनेक बहिणींना 6 जिल्ह्यात 3,000 रुपये एकत्र मिळाले आणि आज शेवटचे 18 जिल्हे बँका सकाळी 10 वाजता उघडताच त्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणींनो, ही 100% खरी बातमी आहे, कारण ज्या बहिणींना आम्ही काल परवा पैसे येणार सांगितले होते त्यांना खरोखरच फेब्रुवारीचे 1,500 आणि मार्चचे 1,500 असे दोन्ही मिळाले आहेत. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, देशातील 4 मोठ्या बँकांमध्ये आज सोमवारी 30 मार्च रोजी राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचे 3,000 रुपये जमा होणार आहेत. त्या 4 सरकारी बँका कोणत्या? महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडिया. यात सर्वात आधी पैसे येतात असे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आहे. ज्या बहिणींना फक्त फेब्रुवारीचे 1,500 रुपये मिळाले होते आणि त्या नाराज झाल्या होत्या, साहेबांनी त्यांना स्वतः धीर दिला. काळजी करू नका, पैशांची तरतूद आम्ही केली आहे, चेकही दिला आहे. मार्च एप्रिलचा मार्ग पूर्ण मोकळा झाला आहे. पण एक क्षण थांबा. या आनंदाच्या वातावरणात एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे जी तुम्ही चुकवून चालणार नाही. सर्वच महिलांना हे पैसे मिळणार नाहीत आणि हे सांगताना मन जड होतं, पण वेळीच सत्य माहीत झालं तर नुकसान टाळता येतं. सरकारने सर्व अर्जांची पुन्हा एकदा सखोल फेरपडताळणी केली. या पडताळणीत 15 लाख महिला अशा सापडल्या ज्यांनी KYC केली होती पण ती चुकीच्या पद्धतीने झाली होती. त्यामुळे जानेवारीचा हप्ता आला पण फेब्रुवारी मार्चचा हप्ता अडकला. तुमच्या शेजारणीला पैसे आले, मावशीला आले, काकूला आले, पण तुमच्याच खात्यात शून्य दिसत असेल तर मन किती उद्विग्न होतं हे आम्हाला समजतं. पण आता त्याचं उत्तर मिळालंय आणि उपायही मिळालाय. मोठी दिलासादायक बातमी अशी की एकनाथ शिंदे साहेबांनी फेब्रुवारी मार्च हप्त्यासाठी KYCची अट आज तात्पुरती रद्द केली आहे. म्हणजे ज्यांची KYC अपूर्ण आहे त्यांनाही आजचे 3,000 रुपये मिळणार आहेत. 31 मार्चपर्यंत KYC पूर्ण करायची संधी आहे, पण आजचा हप्ता मात्र सर्वांना मिळणार. हे ऐकून किती बहिणींनी सुटकेचा दीर्घ श्वास घेतला असेल. हे 3,000 रुपये त्यांच्यासाठी केवळ एक आकडा नाही, ते आहेत घर खर्चाचा आधार, मुलांच्या अभ्यासाची वही, आजाऱ्या आईच्या औषधांचा खर्च आणि महिनाभराच्या संसाराला दिलेला एक हात.
लाडक्या बहिणींनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, एकाच दिवशी सगळ्यांना पैसे का दिले जात नाहीत? रोज रोज वाट का पाहावी लागते? हे ऐकणे जड वाटते, पण समजून घ्या. आपल्या राज्यात 36 जिल्हे आहेत. एका जिल्ह्यात जवळपास 3 ते 3.5 लाख लाडक्या बहिणी राहतात. संपूर्ण राज्यात एकूण 1,40,00,000 लाडक्या बहिणी आहेत. इतक्या प्रचंड संख्येने एका दिवशी पैसे पाठवणे शक्य नाही. बँकांचे सर्व्हर जाम होतात. म्हणूनच सरकार नेहमीच 3 दिवस पैसे वाटपाचा कार्यक्रम ठेवते. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, विश्वास ठेवा. शनिवारी मिळाले, रविवारी मिळाले आणि आज सोमवारी उरलेल्या 18 जिल्ह्यांतील सर्व बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द 100% पाळला आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्याची आत्ताच तपासणी करा. 50% महिला खेड्यांमध्ये राहतात. कदाचित तुमच्या खात्यात पैसे आलेले असतील, पण चेक करायला विसरला असाल. मेसेज कधी उशिरा येतो, पण सरकारने स्पष्ट केले आहे की आज सोमवारी एकाही लाडक्या बहिणीला पैशांपासून वंचित ठेवले जाणार नाही. याचे कारणही एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले. उद्यापासून ते व महिला व बालविकास खात्याचे मंत्री आणि सर्व अधिकारी अधिवेशनासाठी रवाना होणार आहेत. त्यामुळे उद्यापासून जवळपास 10 एप्रिलपर्यंत 1 रुपयाही वाटप होणार नाही. म्हणूनच आजच सोमवारीच कोणत्याही परिस्थितीत बँकेत पैसे जमा करण्याचे आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहेत. साहेबांनी स्टेट बँक, पोस्ट ऑफिस आणि महाराष्ट्र बँकेतील सर्व अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले, महिलांना जलद पैसे मिळाले पाहिजेत. आता सांगतो कोणत्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. हे ऐकून जड वाटेल, पण आत्ताच कळलं तर उपाय होऊ शकतो. पहिला नियम, चुकीचा पत्ता. अनेक बहिणींना भीती वाटते की खरा पत्ता दिला तर अपात्र ठरवतील, म्हणून त्या आधार कार्डवर चुकीचा पत्ता देतात. पण ही चूक त्यांचे हप्ते थांबवते. आधार नंबरवरूनच खात्यात पैसे येतात. चुकीचा पत्ता म्हणजे थेट हप्ता बंद. आत्ताच तुमचे आधार कार्ड तपासा. दुसरा नियम, उत्पन्नाची मर्यादा. 2026 सालाचा उत्पन्न दाखला तपासण्यात आला आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या 1 रुपयाने जरी वर गेले असेल, त्यांना हप्ता मिळणार नाही. ही योजना गोरगरीब, खऱ्या गरजू महिलांसाठी आहे आणि तेच न्याय्य आहे. तिसरा नियम, बनावट किंवा चुकीची केवायसी. ज्यांनी घाईघाईत चुकीची माहिती भरली, आधार कार्डचा फोटो अपडेट केला नाही, नाव जुळत नाही, त्यांचा हप्ता अडकू शकतो. 31 मार्चपर्यंत हे सुधारण्याची संधी अजून आहे. वेळ घालवू नका. चौथा नियम, दुहेरी खाती आणि फसवणूक. ज्यांनी एकापेक्षा जास्त खात्यांवर पैसे घेण्याचा प्रयत्न केला किंवा खोट्या माहितीने लाभ घेतला, त्यांचे फक्त पुढचे हप्तेच नाही तर 2024 पासून मिळालेले सर्व पैसेही परत घेतले जातील. हे टाळायचे असेल तर आत्ताच स्वतःहून नाव काढून घेणे हे शहाणपणाचे आहे. आज दिवसभरात 3 टप्प्यांत वाटप होणाऱ्या. पहिला टप्पा, सकाळी 10 ते दुपारी 2. बँका उघडल्यापासून दुपारपर्यंत पहिल्या 6 जिल्ह्यांचे वाटप होईल. दुसरा टप्पा, दुपारी 2:30 ते संध्याकाळी 7. कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या सुट्टीनंतर लगेच दुसऱ्या 6 जिल्ह्यांचे वाटप सुरू होईल. तिसरा टप्पा, संध्याकाळी 7 ते रात्री 12. शेवटच्या 6 जिल्ह्यांतील बहिणींच्या खात्यात रात्री उशिरापर्यंत पैसे जमा होतील. ज्यांना काल परवा फक्त फेब्रुवारीचे 1,500 रुपये मिळाले असतील, त्यांना मार्चचे 1,500 रुपये जमा होतील. आणि ज्यांना दोन्ही महिन्यांचा 1 रुपयाही मिळाला नसेल, त्यांना थेट 3,000 रुपये खात्यात जमा होणार आहेत. आता बघा, कोण अपात्र ठरवण्यात आले आहे. 50 लाख लाडक्या बहिणींना फेब्रुवारी-मार्चचे पैसे मिळणार नाहीत असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. हे ऐकताना मन जड होते, पण सत्य जाणून घेणे गरजेचे आहे. पहिला गट, ज्या शेतकरी कुटुंबांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे, त्यांना अपात्र करण्यात आले आहे. KYC करताना पतीचीही सही घेण्यात आली. त्यामुळे उत्पन्न 2.5 लाखांच्या वर असेल तर थेट अपात्र. अशा जवळपास 12 लाख बहिणी अपात्र झाल्या आहेत. दुसरा गट, ज्या बहिणींनी आधार कार्डवरील पत्ता चुकीचा दिला आहे, त्यांना अपात्र करण्यात आले आहे. अनेक बहिणींना भीती वाटली की अंगणवाडी सेविका घरी येऊन चौकशी करतील आणि नाव काढतील, म्हणून त्यांनी आधारवर चुकीचा पत्ता दिला. पण ही चूक त्यांचे पैसे थांबवत आहे. अशा 16 लाख बहिणी अपात्र झाल्या आहेत. जे चुकले आहे ते आत्ता दुरुस्त करा. वेळ आहे, संधी आहे. आता लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी 3 महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्या कान देऊन ऐकाच. पहिली सूचना, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम किंवा कोणत्याही माध्यमावर अनोळखी नंबरवरून येणाऱ्या लिंकवर अजिबात क्लिक करू नका. लग्नाचा सीझन सुरू होत आहे. लग्नपत्रिकेच्या नावाने लिंक येतील. त्यावर क्लिक केल्यास तुमचे बँक खाते वळवले जाऊ शकते. चोर लोक तुमचे खाते फ्रीज करून त्यांच्या अकाउंट नंबरवर पैसे पाठवतात. अशा घटना आत्ता घडत आहेत. आधार कार्ड, पॅन कार्डची माहिती कोणाला देऊ नका. दुसरी सूचना, भंगार गोळा करणारे किंवा बाहेरचे अनोळखी लोक तुमच्यावर नजर ठेवतात. लॉटरी लागली असे सांगून ते तुमची सही किंवा अंगठा मागतात. ती कधीही देऊ नका. तुमची सही किंवा अंगठा दिल्यास तुमचे बँक खाते वळवले जाऊ शकते आणि लाडकी बहिणीचे पैसे त्यांच्याकडे जातात. तिसरी सूचना,
OTP कोणाला सांगू नका. कोणीही सरकारी अधिकारी OTP मागत नाही. आता सांगतो आजच्या 18 जिल्ह्यांची यादी, ज्यात पैसे जमा होणार आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी आज सकाळी DBTचे बटन दाबताना ही यादी वाचून दाखवली. हिंगोली, सिंधुदुर्ग, वाशिम, सातारा, वर्धा, लातूर, रायगड, रत्नागिरी, यवतमाळ, भंडारा, बुलढाणा, बीड, पुणे, पालघर, परभणी, नाशिक, नागपूर, नांदेड, नंदुरबार, धुळे, जालना, जळगाव, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या जिल्ह्यांतील बहिणींनो, आजच तुमचा बँक बॅलन्स तपासा. पैसे आले की लगेच काढून घरी घेऊन या. लाडक्या बहिणींनो, शेवटी एक महत्त्वाची आठवण. तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा. KYCची शेवटची तारीख 31 मार्च म्हणजे उद्या आहे. त्याआधीच पटकन KYC करून ठेवा. KYC नाही केली तर पुढचे हप्ते बंद होऊ शकतात. हे एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः सांगितले आहे. तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला मिळायलाच हवेत आणि त्यासाठी ही एकच छोटी गोष्ट करा. या महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.